मित्रांनो, तुम्ही बघत असाल मी कुठल्या ऑफिसमध्ये आलो येते. ॲक्च्युली हे आहे कोकण कट्टाचं ऑफिस. छोटंसं आहे पण बरीच मोठी कामं चालू असतात या ऑफिसमध्ये. सामाजिक कार्य करणारी ही संस्था असल्यामुळे सामाजिक उपक्रम हे नेहमीच काही ना काही चालू असतात. म्हणजे 25 वर्ष ही संस्था सामाजिक कार्यामध्ये काम करते. एखाद्या छोट्या संस्थेने 25 वर्ष अविरत काम करत राहणं ही फार मोठी गोष्ट असते. तर आज मी त्यांच्याकडे आलेलो आहे. माझ्याबरोबर आहेत अजित दादा, जे कोकण कट्टा या संस्थेचे संस्थापक आहेत. तर आज मी आलोय म्हणजे आज कुठेतरी काहीतरी उपक्रम असणार, त्याशिवाय मी आलेलो नाहीये. तर आपण त्यांच्याशीच बोलूया आणि समजून घेऊया की उपक्रम नक्की काय आहे ते. तर अजित दादा माझ्याबरोबर आहेत आणि श्री नंदकुमार पेडणेकर जी आहेत माझ्याबरोबर. तर दादा, हा नक्की उपक्रम काय आहे ते जरा आम्हाला तुम्ही सांगा. नमस्कार हो, श्री स्वामी समर्थ. हा उपक्रम आम्ही तुमच्यापर्यंत जे समजवायचं आहे तर मी तेवढा म्हणजे प्रगल्भ पण नाही आहे. माझ्याबरोबर आहेत आपल्या हडपीड मठाचे विश्वस्त आणि सेक्रेटरी आणि अक्कलकोट भूषण असं जे पद त्यांनी मिळालेले आहे असे आपले पेडणेकर साहेब, नंदकुमार पेडणेकर. आता या विश्वातलं मोठं नाव आहे आणि हडपीडसारख्या मोठा मठ ते संपूर्ण हँडल करतात. अतिशय सुंदर पद्धतीने तो मठाचं काम ते पाहत आहेत. तर त्यांनीच हा प्रकल्प म्हणजे जो आहे संकल्प माझ्यापर्यंत आणलेला आहे. त्यामुळेच मी हा संकल्प स्वेच्छेने हे स्वीकारून बऱ्याचशा लोकांना आपला जी स्वामी भक्ती आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. जे आपले सहभागी कामामध्ये अजून एक श्रद्धेचं काम होतं आहे असं मला वाटतं आणि आपण या श्रद्धेच्या कामातही आम्हाला नक्कीच मदत कराल. तर स्वामी भक्तो, हा संकल्प का केला हे तुम्हाला आधी कळायला पाहिजे. तर हा संकल्प अक्कलकोटचे जे महेश इंगळे साहेब आहेत यांच्या इथे एक कृष्ण मंदिर बांधतात. या कृष्ण मंदिराच्या पायाभरणीत म्हणजे मूर्तीच्या खालीत हा जो 5 कोटीचा संकल्प आहे त्या वह्या तिथे जाणार आहेत. त्यासाठी तुमच्या ज्या काय मनोकामना असतील त्या मनात धरून स्वामीपर्यंत पोचल्या पाहिजेत की त्या पूर्ण होतील. यासाठी हा संकल्प आपण करत आहोत. तर या संकल्पात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा. ही जी वही आहे ह्या वहीबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो. ही वही अशी आहे बघा, पेडणेकर साहेबांच्या संकल्पनेतून हे सगळं उतरलेलं आहे. पेडणेकर साहेबांनी दिलेले बघा हे सगळं आहे. याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ मठ देवगड आहे, त्याचे संस्थापक तुम्हाला सांगितलंच आहे मी. त्यानंतर आहे श्री दत्त स्वामी सेवा केंद्र, हे आहे गोरेगावला म्हणजे छोटा काश्मीरच्या बाजूला. त्याच्यानंतर कोकण कट्टा ही आपली संस्था आहे. त्याचप्रमाणे आपली एक संलग्न एक संस्था आहे ती आहे विक्रमगडला म्हणजे श्री स्वामी समर्थ मठ विक्रमगड वसुली माळे, हे सुद्धा आपल्या समवेत आहेत. तर हे झालं वहीचं कव्हर. हे आहे बॅकपेज, ह्याच्यामध्ये आपली सगळी मंडळी आहेत. त्याचप्रमाणे ही वही कशा पद्धतीने लिहायचे ते मी तुम्हाला सांगतो. हे बघा, ह्या वहीचं हे पेज आहे. ह्या पेजवर आपलं नाव, आपलं गोत्र, जन्मतारीख असेल तो वेळ आणि आपण राहण्याचा पत्ता आणि संपर्क हा आपला असायलाच पाहिजे. हां, आपल्या मनोकामना खरंच पूर्ण होतील यासाठी हा आपला संकल्प केलेला आहे. आणि हे आहेत अशा 3 रांगा, ह्याच्यातून आपण पद्धत लिहायचं आहे. या वहीच्या ज्या पानांमध्ये सुमारे 10,001 ह्या वहीमध्ये आपलं लेखत जप होणार आहे. त्यामुळे एका वहीत आपण 10,001 हे आपल्याला या पहिल्या संकल्पात आपल्याला पूर्ण होणार आहेत. आपल्या पद्धतीने कोणी डिसेंबरपर्यंत म्हणजे नोव्हेंबरच्या एंडपर्यंत अधिकाधिक तुम्ही लिहा असं मी तुम्हाला हे करतो. आणि आपले स्वामी जे नंदकुमार पेडणेकर आहेत ते पण तुम्हाला थोडं 2 शब्द सांगतील की ह्या संकल्पात तुम्ही कसं सामील व्हायचं. श्री स्वामी समर्थ. गेल्या गुरुपौर्णिमेला आम्ही संकल्प केला होता 1 कोटी नामजपाचा. असा ह्याच्यासाठी केला होता जे या समाजात आजकाल खूप लोकांना काय त्रास आहे, व्याधी आहेत किंवा अजून काय गोष्टी आहेत, त्याच्यातून निवारण होण्यासाठी स्वामी जप करा म्हणून आम्ही लोकांना आवाहन केलं होतं. त्या आव्हानाला एवढा प्रतिसाद मिळाला, 1 करोडच्या वरती स्वामी भक्तांनी नामस्मरणांच्या वह्या लिहून दिल्या. आणि त्या वह्या आम्ही अक्कलकोटला वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष इंगळे साहेब यांच्या स्वाधीन केलेल्या आहे. तोच धागा पकडून आता जानेवारीच्या 1st वीकला किंवा 2nd वीकला आम्ही 5 कोटी नाम जपाचा हा संकल्प करतोय. आणि तो संकल्प अशासाठी करतोय जसं दादाने आता बोलले की अशा गोष्टीसाठी करतोय. त्याच्याबरोबर
प्रत्येकाच्या ज्या काय वेदना असतील, काय अडीअडचणी असतील, जटिल प्रश्न असतील किंवा अजून काही असेल त्या ह्या मार्फत स्वामींजवळ मांडाव्या आणि स्वामी त्या पुऱ्या करतात. आजच्या या युगामध्ये असं एकच गुरु माऊली संतपीठ आहे जे प्रत्येकाला आशीर्वाद देतं. त्याच्यासाठी कोकण कट्ट्याचे संस्थापक अजित पितळे साहेब माझ्याबरोबर हरेगरीने असतात. म्हणजे प्रत्येक वेळी आतापर्यंत आम्ही गेली 15 वर्ष काम करतोय आणि हे मला एवढं म्हणजे नॉलेज किंवा हे देतात की मी बोलू शकत नाही, माझा शब्द नाही. त्याच्याबरोबर आमच्याजवळ अशोक गुराम जे काश्मीर छोटा काश्मीरचे संस्थापक आहेत ते आमच्यात सामील झालेले आहेत आणि प्रसाद वालावलकर. तर ही जी गोष्ट आहेत ह्या ज्या आम्ही आता हे करतोय त्या सगळ्यांचा तुमचा सहकार असू दे आणि आपण ही गोष्ट पुरे करूया आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, आनंद, धन, दौलत स्वामी देतील आम्हाला खात्री आहे. आतापर्यंत स्वामीने सगळ्यांना सगळं दिलेलं आहे. तर तुम्ही स्वामी व्हा आणि तुमचा असं सुख, शांती, धन, दौलत किंवा ज्या ज्या काय गोष्टी आहेत ते तुम्हाला मिळू दे आणि सुखू ठेवू देत ही आमची प्रार्थना असते. स्वामी भक्तांनो, या स्वामी मंत्र जपाच्या वहीचे अनावरण करण्यासाठी आपण आलो आहोत विलेपार्ले पश्चिम येथील स्वामी भक्त माननीय श्री निलेशजी परब यांच्या घरी. इथे आपण ह्या मंत्र जपाच्या वह्या स्वामींच्या तस्विरीसमोर ठेवून त्यांची मनोभावे पूजा करून हा 5 कोटी मंत्र जपाचा संकल्प पूर्णत्वास जावा यासाठी मागणे घालून स्वामींचे आशीर्वाद घेऊया आणि या संकल्पाने सर्व स्वामी भक्तांचे दुःख दूर होऊन त्यांच्या घरात, संसारात, कामधंद्यात आणि एकूणच आयुष्यात सुख समृद्धी नांदू देत यासाठी मागणे घालू. समर्थ आज अक्कलकोट येथे वटवृक्ष देवस्थान तेथील श्री सफाळे इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्णाचं मंदिराचं बांधकाम होत आहे. तर त्यासाठी 5 कोटी जप असलेले आपले जे जपलेले जे वह्यामध्ये जे असणार स्वामींचे नाव ते त्या मंदिराच्या पायाशी अर्पण केले जाणार आहेत. तिथनं तो श्री गणेश होणार आहे. आज या जपाचा पहिला वहीचा जो वर्धापन दिवस म्हणजे आपण जो पहिला दिवस जो नारळ ठेवतो, श्रीफळ ठेवतो ते आमच्या येथील माझ्या राहत्या येथे स्वामींच्या पार्ल्याच्या घरी म्हणजे हे स्वामींचंच घर असं मी याला नावच दिलेलं आहे. इथे माझे अर्ध्याहून जास्त काही लोक जे दर्शनाला स्वामींना येतात इकडे त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की त्या ज्यांना कुणाला इच्छा असेल त्यांनी माझ्या इकडे येऊन स्वामींची ही जी पुस्तके आहे म्हणजे याच्यामध्ये जप आपण लिहायचा आहे, किती वेळा आपण लिहितो त्या हिशोबाने ते पूर्ण लिहायचं आहे. आणि जे बाकीचे 4 मठ आहेत मुंबईमधले ते प्रत्येकाचे ह्याच्यामध्ये संपर्क आहेत, कुठे कुठे आपले मठ आहेत करून त्यांच्याशी संपर्क साधावा आणि ज्यांना ज्यांना इच्छा असेल स्वामींची सेवा करायची आहे आणि स्वामींना आपल्या ज्या मनातल्या मनोकामना किंवा ज्या भक्तिभावाने आपण जे स्वामींना मनापासून आवाज देतो त्याच हिशोबाने आपण आज स्वामींना आपण काहीतरी आपण एक आपल्या म्हणजे भक्तीने भरलेली ही वही ही एकदा स्वामींच्या तिथे चरणी लागणार आणि त्याचं पुण्य आपल्या सर्वांना भेटणार आहे. त्यापैकी मीही एक असणार आहे आणि माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी येऊन मला संपर्क साधावा. माझ्या इथल्या लोकांनी माझ्याकडनं ज्यांना इच्छा असेल त्यांनी माझ्याकडनं ती वही घेऊन जावी. ही विनामूल्य वही आहे, ही फक्त स्वामी भक्तांसाठी आहे. स्वामी भक्त येतील आणि ते माझ्याकडनं ही वही घेऊन जाऊ शकतात. एवढंच बोलून मी 2 शब्द संपवतो. जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सर्व स्वामी भक्तांना 5 कोटी मंत्र जपाचा हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आवाहन करीत आहोत. या मंत्र जपाच्या वहीसाठी स्वामी भक्त स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सवर संपर्क साधू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.